नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. आज जरा बिहारची गोष्ट करूया. कारण बिहारमध्ये भाजपाचे एक फार मोठे नेता आहेत अश्विनी चौबे. जुने नेता आहेत फार अटलजींच्या वेळचे. त्यांनी आज एक बॉम्बच फोडला. अश्विनी चौबे आज सुशील कुमार मोदी जे बिहारचे उपमुख्यमंत्री होते आणि बिहारमध्ये भाजपाला उभं करण्याचं श्रीपती मिश्रानंतर जर कोणाचं नाव असेल तर त्यांचं नाव होतं. अगदी जेपी मुवमेंट पासून स्टुडंट पॉलिटिक्स पासून भाजपाशी जुडलेले. त्यांची आज पहिली पुण्यतिथी होती आणि त्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमामध्ये सार्वजनिक समारोहामध्ये पाटण्याला IGIMS या ठिकाणी म्हणजे ते एक मोठी हॉल आहे तिथे जे अश्विनी चौबे बोलले ते म्हणजे अंगावर काटा आणणार होतं. ते म्हणाले की सुशील मोदी 72 वर्षात जर कॅन्सर होऊन लगेच गेले तर त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे एक मोठे नेता फार म्हणजे भारतीय जनता पार्टीचे मोठे नेता त्याला कारणीभूत आहेत. त्या मोठ्या नेत्यांनी त्यांना इतकं अपमानित केलं जे त्यांच्या समोर येऊन दरबारी बनत ते त्यांच्या समोर येऊन आपल्या रडगडाने रडत होते. त्याच लोकांनी त्यांना इतकं अपमानित केलं की त्यांना ते सहनच नाही झालं. अतिशय आत्मसन्मानी माणूस होता आणि त्याच्या या वक्तव्यावर हंगामा झाला. आश्चर्य म्हणजे भारतीय जनता पार्टीने स्वतः सुशील मोदीच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं, त्यात चौबेला बोलवलं नाही. नितीश कुमारनी सरकारी एक आयोजन केलं. सुशील मोदींचं खूप महिमा मंडन केलं, पण त्यातही त्यात चौबेला बोलवलं नाही. चौबे हा फार जुना त्यांचा मित्र आणि चौबेनी आपल्या भाषणात बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की असे कितीतरी मोठे नेता ते आता स्वतःला मोठे मानतात, त्यांना बनवलं सुशील कुमार मोदींनी आणि त्याच लोकांनी अपमानित केलं दिल्लीच्या लोकांच्या याच्यावर. त्यांनी म्हटलं ते कधी मुख्यमंत्री बनू शकले नाही कारण दिल्ली म्हणजे बिहारच्या त्या राजकारणाच्या ते समीकरण जे आहे त्यात वैश्य समाजाचा माणूस कसा बनेल, त्यात यादव मुस्लिम हे समीकरण कधी पिछडे आगडे ओबीसी हे बस म्हणजे हे बसले नाहीत. ते म्हणाले की मला आठवतं एक छोटी मीटिंग झाली बिहारमध्ये. अटलजी सर्वेसर्वा होते आणि अटलजींनी विचारलं की बिहारमध्ये पार्टीचं नेतृत्व कोण करणार. त्या पार्टीमध्ये कैलाशपती मिश्र बिहारचे सर्वात मोठे नेता ते होते, ताराकांत झा होते, सुशील मोदी होते, शत्रुघ्न सिन्हा होती, मी होतो. मग मीच अटलजींना म्हटलं की अटलजी युवा नेतृत्व द्यायला पाहिजे, आता युवकांना जोडलं पाहिजे. सुशील कुमार मोदी जे आहेत ते युवा आहेत, ते जयप्रकाश नारायण मुवमेंट पासून जोडले, छात्र संघटनेपासून जोडलेले आहेत. मी स्वतः जरी त्यांच्या सिनियर असलो, मी आणि शत्रुघ्न सिन्हा आम्ही दोघे त्याच्या अंडर काम करायला तयार आहोत. आणि तेव्हा मग त्यांना उभं केलं. लालू यादवला सत्तेतनं खाली खेचण्यासाठी जो पूर्ण बिहार पेटवला गेला तो सुशील कुमार मोदी. सुशील कुमार मोदीच्या नेतृत्वात एवढा आक्रमक बीजेपी कधीच नव्हतं बिहारमध्ये. त्यांनी ते करून दाखवलं. ते उपमुख्यमंत्री झाले. पण नंतर 2020 मध्ये त्यांना तिकीटच दिलं नाही. उपमुख्यमंत्री नाही, त्यांना तिकीट दिलं होतं, माफ करा, पण उपमुख्यमंत्री म्हणून जुन्या नवख्या लोकांना उभं केलं, जसं मोदी शहाची स्टाईल आहे. नवीन माणसाला नवीन सगळे स्टॅम्प आणून टाकायचा माथी, म्हणजे तो फक्त मोदी आणि शहा चाळीसा पडतो. तेवढंच चालू असतं त्याचं पाठण. आणि जे जमिनीतले जुडलेले ज्यांनी लोकांनी पार्टी मोठी केली त्या सगळ्यांना लोकांना संपवायचं, त्यात हे संपल्या गेले. पुढे
ते म्हणतात की ते अक्षरशः रडले एक दिवस माझ्यासोबत, की काय किती अपमान पार्टी. त्यांना राज्यसभेत आणलं, तिथं पटकून ठेवलं आणि त्यापेक्षा ज्युनियर लोकं केंद्रात मंत्री बनले, पण त्यांना केंद्रात मंत्री नाही बनवलं. तरी ती एक हाय खाल्ली, त्यात त्यांना कॅन्सर झाला. त्या कॅन्सरसोबत लढण्याची जी जीविक जे 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 हे असते, ताकद असते, ती संपूर्णच टाकली ते आणि ते गेले. आता अश्विनी चौबेच्या या वक्तव्यावर जेव्हा मी बोललो बीजेपीच्या बऱ्याचशा नेत्यांना, त्यांनी म्हटलं की नाही, ही गोष्ट खरी आहे, की सुशील कुमार शिंदेचा फार अपमान झाला. म्हणजे सॉरी, माफ करा. हे सुशील मोदीचा फार अपमान झाला. त्यांना नेहमी दुय्यम दर्जाची ट्रीटमेंट नंतर आयुष्यात जेव्हा खरोखरच त्यांना काही मिळायला पाहिजे होतं, तेव्हा त्यांना अतिशय खालच्या दर्जाची ट्रीटमेंट दिली. पण अश्विनी चौधरीचं प्रेम एवढं का आत्ता जुळून आलं? 1 वर्ष ते त्यांच्या मृत्यूनंतर चूप राहिले. कारण आता अश्विनी चौबे पण त्याचेच मार्गी लागलेले आहेत, ठिकाणाला लावलेले आहेत. तर त्यांना विधानसभेत आपल्या मुलासाठी तिकीट पाहिजे. ते स्वतःला ब्राह्मण समाजाचे नेता नसतात. त्यामुळे ती सारखी धमकी देतात, की ब्राह्मण समाज बीजेपीपासून दूर जाईल. आणि भारतीय जनता पार्टीचं जेवढं प्रेम उन्मळून आलं, म्हणजे मी एका पुस्तकात वाचलं होतं, की झाडाची उंची झाड पाडल्यावरच मोजण्यात येते. तशी माणसाची किंमत, तो गेला की सगळा समाज हळहळतो आणि मग त्याचं मोठेपण आणि तो जिवंत असताना त्याला लोकं नेहमी दुय्यम दर्जाची ट्रीटमेंट देतात. सुशील मोदी हे उत्तम उदाहरण त्याच्यातलं. ते म्हणाले, की आता पार्टी पूर्णपणे सुशील मोदीचं आता दरवर्षी आम्ही जयंती म्हणजे हे पुण्यतिथी साजरी करू, जयंती साजरी करू अशी घोषणा केली सरकारने. त्यांचा मोठा स्टॅच्यू लावू अशी सरकारने घोषणा केली. हे सगळं का? त्याला मंत्री केंद्रात मंत्री असे नवे-नवे लोकं बनवले, पण त्यांना तुम्ही बनवलं नाही. आणि आता पुतळा बनवणार त्यांचा. कारण वैश्य समाजाच्या मतावर डोळा आहे बीजेपीचा. यावेळेला बीजेपीला बिहार हे फार बीजेपीसाठी फार महत्वाचं आहे. त्यांना बिहार आपल्या स्वतःच्या भरोश्यावर पाहिजे. आसाम, नॉर्थ ईस्ट त्यांचं झालंय. एक बंगाल सोडला तर त्यांनी ओरिसा घेतलंय. यूपी घेतलंय. बिहार झालं तर जवळ पूर्ण तो पट्टा बंगाल सोडला तर त्यांच्या ताब्यात. पूर्ण नर्मदेच्या इकडे सगळंच त्यांचं आहे. म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, दक्षिणेकडे कर्नाटक मध्ये नाहीत ते. पण कर्नाटकमध्ये ते होते. त्यामुळे कर्नाटकमध्ये त्यांना थोडीशी हे आहे. तिकडे तामिळनाडूमध्ये चिदंबरमवर त्यांचा डोळा आहे, की चिदंबरममुळे काही भलं झालं तर पाहू. केरळमध्ये शशी थरूर त्यांना मदत करतोय काँग्रेसचा. त्यामुळे बीजेपीच्या ज्या महत्वाकांक्षा आहेत, त्या पूर्ण व्हायला त्यांना बिहार पाहिजे स्वतःच्या ताब्यात. नितीश कुमारच्या थ्रू नको, डायरेक्ट. त्यामुळे त्या बिहारवर खूप मेहनत करतायत. म्हणजे पहलगामवर जेव्हा हल्ला झाला अतिरेक्यांचा, तेव्हा पंतप्रधान विदेशी दौरा कॅन्सल करून आले. पण पहलगाम जायच्या अगोदर बिहारला जाऊन इलेक्शन रॅलीमधनं त्यांनी धमकी दिली पाकिस्तान. म्हणजे बिहार किती महत्वपूर्ण आहे बीजेपीला तुम्ही ऐकून घ्या. आणि अशा बिहारमध्ये काँग्रेस पण फार अग्रेसिव्ह झाली आता. राहुल गांधीचं आता काल परवाचं आपण ते पूर्ण म्हणजे काल तिकडे ते अ, विद्यार्थ्यांसोबत संवाद यात्रा होती. तिथे काय तो मोठा सीन क्रिएट झाला. तो पाहिलं. तिकडे आरजेडी आक्रमक आहे. त्यामुळं त्या बिहारचा सत्ता काबीज करण्यासाठी सगळेच पुढे ताकदीने लागलेले आहेत. आणि अशा वेळेला भाजपा जेव्हा आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि भाजपाला आतमधनं जर असे स्ट्रूंग लागले, तर मग काय करायचं? यामुळे भाजपा कुठेतरी भयभीत पण आहे. आणि हा फार मोठा ॲटॉम बॉम्ब आहे, की सुशील कुमार मोदीचा मृत्यूला कारणीभूत भाजपाचे मोठे नेते आहेत. आणि त्यात एक नाव 2020 मध्येच सर्वात जास्त ते अपमानित झाले आणि त्याच वेळेला महाराष्ट्राचे एक मोठे नेता बिहारमध्ये इन्चार्ज होते. कितीतरी लोक मला बिहारचे म्हणायचे, "अहो तुमच्या मराठी नेत्यांनी सुशील कुमारला संपवलं." ते कोणाच्या सांगण्यावरून संपवलं असेल? हे पहा. आज रोखोकमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.